नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कुणाची स्थापन होणार याबद्दलची चढाओढ अजूनही सुरू आहे. 18 मार्चला अध्यक्षांची निवड होणार आहे, उपाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळं तोपर्यंतही निर्णय हा करावाच लागेल. परंतु तोपर्यंत महाविकास आघाडी आणि महायुती यांचे दावे प्रतिदावे सुरू आहेत. प्रामुख्यानं महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष होणार असा दावा केलेला आहे. त्याच वेळेला विरोधी गटातून म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे महाविकास आघाडीतर्फे प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केलेली आहे. आता सध्या विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. कदाचित त्या गडबडीमध्ये जयंतराव तिथं व्यस्त असतील. त्यामुळं गेल्या काही दिवसामध्ये ते सांगलीमध्ये फारसे आलेले दिसले नाहीत ह्या सत्ता स्थापनेच्या एकूण हालचालीमध्ये. परंतु त्यांनी यापूर्वीच आम्ही सत्ता स्थापन करणार आणि आमच्याबरोबर अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना सुद्धा येणार असं जाहीर करून टाकलेलं आहे. त्याच वेळेला चंद्रकांतदादा पाटील यांनी मात्र अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना हे दोन्ही आमच्याबरोबरच आहेत, महायुतीच आहे आमची आणि त्या महायुतीचीच आम्ही सत्ता जिल्हा परिषदेत स्थापन करणार असंही सांगून टाकलेलं आहे. आज मात्र खासदार विशाल पाटील जे आहेत, काँग्रेसचे जे सहयोगी अपक्ष खासदार आहेत, त्यांनी मात्र आज भारतीय जनता पक्षावरती अतिशय कडाडून अशी टीका केलेली आहे. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा सपशेल पराभव झालेला आहे. अशा वेळेला चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे कशाकरता सत्तेचा दावा करतायत असा थेट सवाल त्यांनी विचारलेला आहे. आता या त्यांच्या सवालाला चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्याच शैलीमध्ये उत्तर दिलं. त्यांनी असं सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष होणार यात शंका नाही. मग विशाल पाटील यांनी केलेल्या टीकेबद्दल त्यांना विचारल्यावर ते असं म्हणले, 11 सदस्य बरोबर घेऊन विशाल पाटील हे जिल्हा परिषदेमध्ये स्वतःचा अध्यक्ष विराजमान करणार का? आता हा सवाल राजकारणामध्ये खरी खळबळ उडवणार आहे. या चंद्रकांतदादांच्या या वक्तव्याकडं फारसं कोणी गांभीर्यानं पाहिलेलं नाही. चंद्रकांतदादा पाटील असं का म्हणाले असतील की विशाल पाटील यांनी 11 सदस्यांसकट सत्ता स्थापन करू शकणार आहेत का विशाल पाटील? आत्ताची जी महाविकास आघाडीची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 18 सदस्य आहेत. काँग्रेसचे 11 सदस्य आहेत, ते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे, आणि 1 सदस्य हा उभाटा शिवसेनेचा आहे. याशिवाय त्यांचा दावा असा आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना ही आमच्याबरोबर येणार आहे. मग असं असताना म्हणजे 30 सदस्य, राष्ट्रवादीचे 6 सदस्य म्हणजे ते 36 सदस्य झाले आणि शिंदे शिवसेनेचे त्यांच्याबरोबर आले तर 7 सदस्य म्हणजे 43 सदस्यांचं बहुमत होण्याची शक्यता असताना महाविकास आघाडीचं म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये, तर मग चंद्रकांतदादा पाटील हे फक्त विशाल पाटील 11 सदस्य घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहेत का असा त्यांनी सवाल का विचारला असावा. मग शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय करणार आहे, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस काय करणार आहे हे आपल्याला दिसतंय, कारण त्यांचा स्पष्टपणे महायुतीबरोबर जायला विरोध आहे. परंतु या सगळ्यामध्ये आणखी एक रहस्यमय गोष्ट घडलेली आहे की या सगळ्या हालचाली सुरू आहेत. विशेषतः जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यांनी सत्ता स्थापनेसाठी त्यांच्या हालचाली सुरू होत्या, अजूनही सुरू आहेत. दुसरीकडे विशाल पाटील असं म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत ही आमची महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोज काही ना काहीतरी खळबळ सुरू असते. कधी गटनेत्याच्या निवडीवरनं खळबळ आहे, कधी गटनेत्याच्या व्हीप अधिकारावरनं खळबळ आहे, त्यांच्या जिल्हाध्यक्ष जे निशिकांतदादा पाटील आहेत यांच्या भूमिकेवरून खळबळ आहे. संजय काका पाटील यांची भूमिका वेगळी आहे. विलासराव जगताप यांची आणि संजय काका पाटील, अजितराव घोरपडे हे सर्वजण
भारतीय जनता पक्षाबरोबर जायला पूर्णपणे विरोधात आहेत, महायुतीबरोबर जायला अशा बातम्या येत असतात. पण या सगळ्यामध्ये गेल्या कित्येक दिवसामध्ये निवडणुका झाल्यापासून सुद्धा जवळजवळ एखाद्या वेळेला एखादी काहीतरी स्टेटमेंट झालं असेल, पण शिंदे शिवसेनेचे म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातले नेते, प्रमुख नेते आमदार सुहास भैया बाबर यांच्याकडून कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. निदान या 10-12 दिवसात तरी कधी आल्याचं दिसलेलं नाही. त्यामुळं नेमकं काय होणार आहे, सुहास भैया बाबर यांची भूमिका काय, हेही अजून थोडंसं गुलदस्त्यात आहे. एवढंच नव्हे तर आज जो चंद्रकांत दादांनी जो विधान केलेलं आहे की 11 सदस्य घेऊन विशाल पाटील सत्ता स्थापन करणार आहेत का, यावरनं शरद पवारांच्या म्हणजे जयंत पाटील यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी म्हणजे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालचे राष्ट्रवादीचे 18 सदस्य मग काय करणार आहेत असा सवाल या निमित्तानं निर्माण होतो. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले बहुसंख्य सदस्य हे महायुतीच्या बरोबर जाण्याला विरोधात आहेत. शिवसेनेचे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेसह जाणार आहेत असं पूर्वीच जाहीर झालेलं आहे. प्रत्यक्षात सुहास भैया बाबर यांनी काही जाहीर केलेलं नाही. किंबहुना ज्या वेळेला खूप दिवसापूर्वी सांगलीमध्ये जेव्हा शंभूराजे देसाई मंत्री आलेले होते, त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जायच्या संदर्भामध्ये अतिशय तीव्र टीका केलेली होती. त्यावेळेला सुद्धा सुहास भैया बाबर यांचं काही स्टेटमेंट आलेलं नव्हतं. त्यामुळं एकूणच सगळ्या सत्ता स्थापनेच्या सगळ्या या हालचालींची एकूण गूढता वाढलेली आहे, रहस्यमयता वाढलेली आहे. आज चंद्रकांत दादांच्या 11 सदस्य घेऊन विशाल पाटील सत्ता स्थापन करणार आहेत का, या विधानामुळं तर आणखीनच रहस्य अधिक गडद झाले असं वाटतंय. पाहूया काय होते नेमकं ते. आपण विशाल पाटील यांनी जी भारतीय जनता पक्षावरती अतिशय तीव्र स्वरूपाची अशी टीका केली आहे आणि खरोखरच त्यांनी केलेलं विश्लेषण काही चुकीचं आहे असं नव्हे, त्याबद्दल मी पुन्हा बोलणार आहेच. फक्त आज मला दादांचं हे स्टेटमेंट म्हणजे विशाल दादांचं एका बाजूचं स्टेटमेंट आणि दुसरीकडं चंद्रकांत दादांचं स्टेटमेंट ह्यामध्ये थोडा वेगळी विसंगती आढळली, म्हणून मी मुद्दाम हा व्हिडिओ या विषयावरती केला. आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.